तर भिवंडीमध्ये इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. बालाजीनगर गंगारामवाडी इथल्या अतिधोकादायक घोषित केलेली कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली इमारत क्षणार्धात कोसळली. इमारत दुर्घटनेची चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीतील कोहिनूर अपार्टमेंट ही अतिधोकादायक घोषित केलेली इमारत गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. काही क्षणात संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, भिवंडी महानगरपालिकेचे अधिकारी, TDRF आणि NDRFचं पथक घटनास्थळी दाखल झालं. मात्र दुर्घटनास्थळी जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्यानं बचाव कार्यात सुरुवातीला मोठे अडथळे आले. बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी इमारतीसमोरची जुनी चाळ JCBच्या सहाय्यानं पाडावी लागली. त्यानंतरच ढिगारापर्यंत यंत्रसामग्री पोहोचू शकली आणि बचाव कार्याला वेग आला. सर, बिल्डिंग में 2-3 दिन से रिपेयरिंग का काम चल रहा था, तो ऐसा रिपेयरिंग का काम चल रहा था, हम लोग को मालूम नहीं था कि बिल्डिंग गिरने वाला है. हम लोग शाम को ड्यूटी से आए, खाना वाना बनाए खाए, फिर हम लोग बिल्डिंग सोचा कि आज खाली कर देते हैं, फिर सही हो जाएगा तो वापस आएंगे. उसी दौरान गिरने की आवाज़ सुनाई दी और हम लोग को जिस रास्ते से निकलने का था उसी रास्ते के किनारे का बिल्डिंग गिरा. तो हम लोग को सब लोग बिल्डिंग के अंदर ही थे, सब लोग इधर उधर भागने लगे. जिधर से निकलने का रास्ता था उधर बंद हो गया, तो कोई किधर किधर से कूद के भागा और हम लोग भी कूद के भागा. उसी दौरान पैर में फ्रैक्चर आया. इमारत झुकू लागल्यानं गुरुवारी रात्रीच रहिवाशांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र काही जण घरातील साहित्य घेण्यासाठी तर तळमजल्यावर काही दुरुस्तीचे काम सुरू असल्यानं काही व्यक्ती इमारतीतच अडकल्या होत्या आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली. दरम्यान या दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी भिवंडी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. दुर्घटनेमागील निष्काळजीपणाची चौकशीही करण्यात येणार आहे. ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराच्या प्रति आमच्या संवेदना आहेत. काही लोक जखमी आहेत, जे त्या ठिकाणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराला आम्ही मदत करणार आहोत आणि त्याचवेळी अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे. 9 जण यात गेलेले आहेत. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व चौकशी तर केली जाईल. खरं रिपेअर करण्याच्या दुरुस्ती करण्याच्या आधी ही परवानगी घ्यावी लागते कॉर्पोरेशनची, पण तशी कुठली कॉर्पोरेशनची परवानगी ठेकेदाराने या ठिकाणी घेतलेली नाही आणि घेतली नसताना त्यांनी कामाला सुरुवात केलं आहे. तो सगळं पिल्लर फोडत होता, आसारी उघडी करत होता, त्यावर त्याला रिपेअर करत होतं आणि त्यातच काहीतरी चुकलं आणि ती इमारत पूर्णपणे खाली कोसळली आहे. भिवंडी दुर्घटनेनंतर विरोधक आता आक्रमक झालेत. सरकारच्या खात्यांकडून धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण केलं जात नाही, बांधकामासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या जात नाही असा आरोप विरोधकांनी केलाय. भिवंडीतील दुर्घटनेनंतर धोकादायक घोषित केलेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा इमारती रिकाम्या करण्याबाबत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत प्रशासन आता किती प्रभावी पावलं उचलतं याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.